आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे नागोठाणे नगरीत जंगी स्वागत। नामदार भरतशेठ गोगावले यांचे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन। रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमित काते व रोहा उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी दिल्या शुभेच्छा। भरतशेठ यांच्या हस्ते प्रकाश मोरे यांना शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र, नागोठाणे रोशन पदकी। नामदार भरतशेठ गोगावले यांची नुकतीच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे। या महत्त्वाच्या जबाबदारीनंतर त्यांच्या मतदारसंघात आणि रायगड जिल्ह्यात त्यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात येत आहे। बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता भरतशेठ गोगावले यांचे नागोठाणे शहरात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। छत्रपती श्री शिवाजी चौकात आल्यानंतर नामदार भरतशेठ यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला। रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते व शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा मनोजदादा खांडेकर सर्व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी नवीन नियुक्ती झालेले नागोठाणे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांना नामदार भरतशेठ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। नंतर भरतशेठ गोगावले कोलाड मार्गे महाडकडे रवाना झाले। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी मोठा राजकीय संघर्ष होता। महायुतीतील वाटाघाटीनंतर अखेर ही धुरा भरतशेठ गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या निवडीमुळे रायगड जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व वाढेल आणि विकासाला गती मिळेल अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे। अरे लाव गाली लाव सगळं लेट काय हारबी नाही पटाट तू जाऊ हार नाही पडत वेळ घालू नका रे। क्षत्रिय कुलावत श्रीमान श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भवानी हर हर हर। रायगडचा ठाण्यावर पालकमंत्री भरतशेठ गोगावले आगे बढ़ो। प्रमुखपदी सन्माननीय प्रकाश मोरे यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।